नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणा आणि तेजासोबत बोलत असते. आता वल्लरी तेजाच्या हातची कॉफी तिला म्हणायला लागते की किती दिवसानंतर तुमच्या हातची कॉफी प्यायला मिळाली. आता तेजा वल्लरी आणि प्रेरणाकडे बघत म्हणते की कसं आहे, आता आपल्या तिघींची ही लाईफ एकदम सॉर्टेड झाली आहे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व, मस्त वाटतं ना एकदम. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, अगदी खरं बोललात तुम्ही, माझं आयुष्य तर जास्तच बदललं आहे. अहो सासूबाई त्या अगदी आईसारखी काळजी घेतात माझी. अहो ते मला काम पडायला नको, मला विश्रांती मिळावी म्हणून स्वतः कामं करतात आजकाल. तेव्हा प्रेरणा म्हणते की माझ्याही बाबतीत असंच काहीसं घडायला लागलं गं. म्हणजे माझ्या आईने फायनली ॲक्सेप्ट केलं आहे की मीही माणूस आहे, त्यामुळे आता मला थोडं समजून घेण्याचा प्रयत्नही करते आता ती. तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे आपल्या तिघींचंही आयुष्यात मार्गी लागले आता. आणि ती तेजाला म्हणते की पण तेजाताई, तुम्ही आता तरी लग्नाचा विचार करा ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललीस गं. आणि ती तेजाला म्हणायला लागते की तेजा, वल्लरी तर सेटल होतीच, पण आता मीही सेटल झाले, त्यामुळे आता तू बघ ना तुझ्या लग्नाचं काहीतरी. तेव्हा तेजा कसल्या तरी विचारात पडते आणि ती यावर काहीच उत्तर देत नाही. तेव्हा वल्लरी प्रेरणाला खुणावूनच शांत बसायला सांगते आणि तेजाला चुटकी वाजवून विचारायला लागते की काय, कुठे लक्ष आहे. तेव्हा आता तेजा थोडीशी अडखळतच म्हणायला लागते की म्हणजे मला कळत नाही आहे की तुम्हाला सांगू की नको. आणि ती सांगायला लागते की काल हर्षित आणि मिठूचं खूप मोठं भांडण झालं आहे. हे ऐकून प्रेरणा आणि वल्लरी दोघीही थोड्या शॉक होतात आणि विचारायला लागतात की काय झालं होतं असं. तेव्हा तेजा म्हणते की खूप मोठं भांडण झालं होतं, कसला तरी वाद चालू होता खूप वेळ, आणि मी ते थांबवायला गेली, म्हणजे मध्ये पडले तर मिठू माझ्यावर चिडली आणि मला म्हणाली की तू आमच्यामध्ये पडू नकोस, आमचं पर्सनल मॅटर आहे. यावर प्रेरणा म्हणते की तेजा, तू नको टेन्शन घेऊस गं, आपली मिठू कशी आहे ते माहिती आहे ना तुला, ती टेन्शनमध्ये असली की अशीच बडबडते. तेव्हा आता वल्लरी म्हणते की हो, तुम्ही मनाला नका लावून घेऊ, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतात ना, त्या लहान आहेत त्या, आणि नात्यांमध्ये असे रुसवे फुगवे तर चालतातच ना. यावर तेजा म्हणते की बरोबर आहे, म्हणून मी ठरवलं आहे की गोष्टींना अशांना झटकून टाकायच्या पटकन. आणि ती विषय बदलत वल्लरीला विचारायला लागते की बरं वल्लरी, तुझा रिझल्ट कधी आहे गं. तेव्हा वल्लरी सांगते की पुढच्या आठवड्यात. आणि ती थोडीशी टेन्शनमध्ये येत म्हणते की खरं सांगू का तुम्हाला, रिझल्टचं थोडं टेन्शन आलं आहे मला. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं बाई, तुझ्यासारख्या हुशार मुलीने टेन्शन घेतलं तर आम्ही काय करायचं. यावर तेजा म्हणते की वल्लरी, काळजी करू नकोस, तुझं नाव अगदी गोल्डन लिस्टमध्ये लागणार आहे बघ तू. यावर आता वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की तुम्ही दोघींना असं काहीतरी बोलताना आणि मग माझं टेन्शन निघून जातं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, आपल्या सगळ्या जणींचं एकमेकींवर प्रेम आहे ना, आणि तेवढाच विश्वाससुद्धा आहे. आता त्या तिघीही मस्त गप्पा गोष्टी करायला लागतात आणि हसत असतात. तर आता यानंतर आपल्याला डायरेक्ट एका आठवड्यानंतरचा सीन दाखवण्यात आलेला आहे. आता आपण पाहतो की सर्वजण आता वल्लरीच्या घरी धावतच येतात. आता मनोजसुद्धा वल्लरीला आवाज देत असतो. तेव्हा आता वल्लरी किचनमधून बाहेर येते. तेव्हा मनोज वल्लरीला उचलून घेतो. आता वल्लरीला काही समजत नाही आणि ती विचारायला लागते की अहो काय झालं आहे. आता प्रेरणाच्या हातात पेड्यांचा बॉक्स असतो आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की कशी मुलगी आहेस गं तू, आज इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि तू कामं काय करत बसलेस, आज तर तुझा रिझल्ट आहे आणि तू विसरलीस पण. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की स्वयंपाकाच्या नादात तर विसरूनच गेली, तुम्ही पाहिला का माझा रिझल्ट, काय आला रिझल्ट. तेव्हा आता श्वेता वल्लरीची ॲक्टिंग करत म्हणायला लागते की वल्लरी, तुला सांगू का काय झालं ते, अगं तू कमाल केली आहेस, असं म्हणून आता सगळेच खूप ओरडायला लागतात आणि वल्लरी साठी टाळ्या वाजवायला लागतात. तेव्हा वल्लरी खूपच खुश होते आणि मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज सांगतो की अगं वल्लू, तू युनिव्हर्सिटीमध्ये 7वी आली आहेस. तेव्हा वल्लरी हे ऐकून खूप खुश होते आणि इमोशनलसुद्धा होते. आता सगळेजण वल्लरीचं अभिनंदन करायला लागतात आणि कौतुकसुद्धा करायला लागतात. तेव्हा आता वल्लरी तिच्या सासूचा आशीर्वाद घेते. यावर वल्लरीची सासू म्हणते की मला तुझा खूप अभिमान वाटतोय, भामरे घराण्याचं नाव मोठं केलंस तू, माझ्या पोरांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंस. आता इथे मनोजचा भाऊ आणि मनोजचे बाबासुद्धा असतात आणि ते सुद्धा खूप कौतुकाने वल्लरीकडे बघत असतात. आता वल्लरीची सासू थोडीशी इमोशनल होते आणि म्हणायला लागते की खूप मूर्ख होते मी, माझ्या एवढ्या गुणाच्या सुनेला ओळखण्यात चूक करत होती मी. तेव्हा वल्लरी तिच्या सासूला म्हणायला लागते की बस सासूबाई, किती वेळा माफी मागणार आहात, आपलं ठरलं आहे ना की झालं गेलं सगळं विसरून जायचं म्हणून, आणि हे सगळं तुमच्या आणि पप्पांच्या आशीर्वादाशिवाय घडलं नसतं, त्यांनी मला साथ दिली नसती आणि माझ्या मैत्रिणींच्या शुभेच्छा माझ्यासोबत नसत्या ना, तर खरंच असं म्हणून वल्लरी खूप रडायला लागते. आता तेजा वल्लरीला म्हणायला लागते की ते सगळं जाऊ दे, आम्ही येणार आहोत बरं का तुझ्या कॉन्व्होकेशनला, आणि आम्ही येणार
आणि ती मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज हसत म्हणतो की टाळ्या वाजवणार. आता सगळेच हसायला लागतात. आता सगळेच वल्लरीचं खूपच कौतुक करत असतात आणि वल्लरीसाठी सगळेच खूप खुश असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा, मिठू आणि श्वेता तयार होत असतात आणि आरशासमोर उभा राहण्यासाठी मिठू आणि तेजामध्ये थोडासा वाद चाललेला असतो. यावर श्वेता म्हणते की अरे आज तरी भांडू नका यार, तुम्ही काय चाललंय तुमचं? आज एवढा चांगला दिवस आहे, आजचा दिवस तरी सोडा एकमेकींना. ती वल्लरी तिकडे वाट बघत असेल, इतका आनंदाचा दिवस आहे तिच्यासाठी आणि आपण इथे भांडत बसलोय. आता तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा आता मिठू वैतागतच जाऊन दरवाजा उघडते तर रोशन आंटी आलेले असतात. आता मिठू रोशन आंटीला म्हणायला लागते की रोशन आंटी या, तुम्ही काय घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार आहे, लगेच सांगा, कारण आपल्याला आता लगेचच निघायचं आहे. आता रोशन आंटी थोड्याशा उदासच असतात. आता तेजा म्हणते की तुम्ही येताय ना कॉन्व्होकेशनला, वल्लरीला पण छान वाटेल तुम्ही तिकडे आलात तर. तेव्हा रोशन आंटी सांगायला लागतात की नाही, मी नाही येते आणि मी तुम्हा लोकांना हे सांगायला आले की मी हा फ्लॅट विकते. आता हे ऐकून मिठू आणि श्वेता खूप शॉक होतात. आता तेजा टेन्शनमध्ये विचारते की आंटी तुम्ही हा फ्लॅट विकू नाही शकत, असा कसा तुम्ही विकणार आहे फ्लॅट, मस्करी करताय का तुम्ही? तेव्हा रोशन आंटी खूप इमोशनल होतात आणि म्हणायला लागतात की मी नाही मस्करी करत आहे, मस्करी तर माझ्या नशिबाने केली. तेव्हा श्वेता म्हणते की म्हणजे नव्या घर मालकाला आम्हाला भाडं द्यावं लागणार आहे एवढंच ना? तेव्हा रोशन आंटी म्हणते की भाडं नाही द्यावं लागणार आहे. तेव्हा आता तेजा विचारते की म्हणजे फ्रीमध्ये राहायला देणार आहे का तो? तेव्हा रोशन आंटी सांगतात की अरे तो PG नाही ठेवणार आहे आणि म्हणायला लागतात की 1 आठवडा आहे तुमच्याकडे, तुम्ही लोक नवीन घर शोधा आता. आता हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता तेजा म्हणते की 1 आठवडा आहे फक्त आणि ती रोशन आंटीला म्हणायला लागते की मस्त बातमी दिली, आम्ही एवढ्या चांगल्या मूडमध्ये होतो. आता श्वेता तेजाला शांत करत म्हणते की तेजा शांत हो आणि ती रोशन आंटीला म्हणायला लागते की रोशन आंटी आम्ही भेटतो ना त्या नवीन घर मालकाला, वाढवून हवं असेल भाडं तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ना, होईल काहीतरी. आता यावर रोशन आंटी सांगतात की काहीच फायदा नाही आहे, तो तिकडे फॉरेन कंट्रीमध्ये राहतो आणि आमचं ऑनलाईन डील होणार आहे आणि मलासुद्धा तुम्हा लोकांना हे सांगायला खूप वाईट वाटतं आहे. ते काय आहे, माझंसुद्धा वय झालं आहे आता हे सांगत असताना रोशन आंटी खूपच इमोशनल झालेले असतात. आता रोशन आंटी म्हणते की माझी मुलगी जेव्हा आजारी होती ना तेव्हा मी या घरावरती 9 लाख लोन घेतलं होतं. आता 1 वीकमध्ये मी 9 लाख रुपये नाही देऊ शकत ना, माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. आता तेजा, मिठू आणि श्वेतासुद्धा खूपच इमोशनल झालेले असतात. आता श्वेता म्हणते की रोशन आंटी तुमचा काहीच दोष नाही आहे, यात आता तुमच्यावर वेळ अशी आली आहे तर त्याला कोण काय करणार आहे, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आता रोशन आंटी खूप इमोशनल झालेल्या असतात आणि त्या रडतच म्हणतात की सॉरी मुलींनो, मी तुम्हाला खूप मिस करेन. तर या तिघीसुद्धा खूपच इमोशनल झालेल्या असतात. आता रोशन आंटी तिथून निघून जातात. तेव्हा तेजा खूपच चिडलेली असते आणि ती ओरडत म्हणते की काय करायचं आता? तेव्हा श्वेता आता तेजाला समजावत म्हणते की तेजा अगं काय करते, सांभाळ स्वतःला. तर मिठूसुद्धा रडत म्हणते की माझा तर मूडच गेला आहे गं, कुठे ते कॉन्व्होकेशनचा आनंद आणि कुठे हे. तेव्हा श्वेता म्हणते की हे बघा असं नका म्हणू, आपण वल्लरीसमोर हसऱ्या चेहऱ्याने जाऊया, तिच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, तिला यातलं काहीही कळता कामा नये, निदान आज तरी. आणि प्रेरणालासुद्धा काहीही सांगायचं नाही, हे बघा आपल्या तिघींचा प्रॉब्लेम आहे ना हा, आता आपलं आपणच सॉल्व करूया प्लीज. आता तिघीही खूपच इमोशनल झालेल्या असतात आणि खूप रडत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता वल्लरीची सासू खूपच घाईघाईत असते आणि म्हणायला लागते की अरे मन्या पटकन आवर, मला माझ्या लेकीचा सत्कार समारंभ बघायचा आहे. आता वल्लरीची सासूच्या हातातील डब्बा पाहून मनोज विचारायला लागतो की हे डबे का घेतलेस तू? आता यावर आता वल्लरीची सासू सांगते की अरे पोरगी उपाशीच गेली ना सकाळी, म्हणून थोडेसे पोहे घेतलेत रे. आता मनोज त्याच्या आईकडे बघायला लागतो आणि म्हणतो की वल्लरीच्या यशामुळे आई खूपच खुश आहे, किती काळजी करते तिची, आधीच जर चांगली वागली असती तर, असं म्हणतो त्याच्या आईकडे बघतच असतो. आता वल्लरीची सासू म्हणते की वल्लरीला गोडधोड करून घालायचं होतं रे, आता रात्री आली ना की मग सगळं करते. आता मनोज आता त्याच्या आईचा हात हातात घेत म्हणतो की आई खूप बरं वाटलं गं तुझं हे रूप बघून. यावर आता वल्लरीची सासू म्हणते की माझी सून आहेच गुणाची आणि आजपासून ती माझी सून नाही आहे, माझी लेक आहे आणि माझ्या लेकीवर खूप प्रेम करायचं आहे आता मला. आता तितक्यातच तिथे तेजा, मिठू आणि श्वेता येतात आणि वल्लरीच्या सासूला विचारायला लागतात की काकू अहो रेडी झाला आहे की नाही, आपल्याला लगेचच निघायचं आहे. आता तितक्यात मनोजला तर कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो बाहेर निघून जातो. तर इकडे आता श्वेतासुद्धा वल्लरीच्या सासूला काहीतरी मदत करायला म्हणून त्यांना घेऊन किचनमध्ये जाते. तर इकडे आता
बाहेर तेजा आणि मिठू असतात. आता मिठूला हर्षितचा फोन यायला लागतो, तेव्हा मिठू हर्षितचा फोन लगेचच कट करते. हे बघून तेजा खूप आश्चर्याने मिठूला विचारायला लागते, अगं मिठू काय करतेस, हर्षितचा फोन आहे, घे त्याचा फोन, त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. यावर मिठू म्हणते की मला त्याच्याशी ना बोलायचं आहे ना त्याचा फोन उचलायचा आहे. यावर तेजा म्हणते की अगं पण असं काय झालं आहे. आता हर्षितचा सारखा फोन येत असल्याने मिठू हर्षितला डायरेक्ट ब्लॉक करते. आता हे बघून तेजा खूप शॉक होते आणि विचारायला लागते की अगं तू हर्षितला ब्लॉक का केस. यावर मिठू सांगते की मला माझ्या आयुष्यातून त्याला ब्लॉक करायचं, तेही कायमचं. आता हे ऐकून तेजाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती मिठूकडे आश्चर्याने बघायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरीच्या कॉलेजमध्ये कॉन्व्होकेशन सेरेमनी चालू होते. आता वल्लरीकडे बघून वल्लरीची सासू तिला म्हणायला लागते की किती गोड दिसते गं माझी लेक, कोणाची दृष्ट नको लागायला, असं म्हणून ती वल्लरीचं खूपच कौतुक करत असते. आता कॉन्व्होकेशन सेरेमनी चालू होते. आता सर्वजणांना डिग्र्या वाटप करण्यात येतात. तेव्हा वल्लरीची सासू तिला म्हणायला लागते की आता सगळ्यात पहिला तुझाच नंबर येईल ना गं. तेव्हा वल्लरी सांगते की अहो सासूबाई, आता तर सुरुवात झाली आहे कार्यक्रमाला. आता सर्वांना डिग्र्या वाटत असतानाच वल्लरीचं नाव घेण्यात येतं. आता तेव्हाच नानावटी सर त्या मॅडमला थांबवतात आणि स्वतः माईक घेतात. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन बघायला लागतात, कारण वल्लरीचं नाव येताच नानावटी सरांनी त्या मॅडमला थांबवलेलं असतं. त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात की नानावटी सरांनी वल्लरीचं नाव घेण्यापासून त्यांना का थांबवले. आता नानावटी सर आणि ते सर्वजण नानावटी सरांकडे बघत असतात. आता नानावटी सर सांगायला लागतात की आता ज्या विद्यार्थिनीचं नाव घेणार आहे, मला आधी तिच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. आता हे ऐकून वल्लरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि खूप घाबरलेली सुद्धा असते. आता नानावटी सर म्हणायला लागतात की आता लिस्टमध्ये तिचं नाव वाचलं आणि मला आठवली ती आपण ज्यांच्यासाठी लढणार आहोत त्यांना तरी कुठे येतं इंग्लिश म्हणणारी, मला मराठीत शिकवा असं भीत पण ठामपणे म्हणणारी, मी वर्गातून बाहेर काढल्यावर बाहेर उभं राहून माझं लेक्चर ऐकणारी, माझं डिबेट चॅलेंज आत्मविश्वासाने ॲक्सेप्ट करणारी. आता हे सगळं आठवून वल्लरीसुद्धा खूप इमोशनल झालेली असते. आता नानावटी सर पुढे म्हणतात की अशी एक मुलगी जिच्या डोळ्यात जिद्द होती, न्यायासाठी लढण्याची उर्मी होती आणि मी तिला चॅलेंज केलेलं की तू वकील होऊच शकत नाही. एका केसच्या युक्तिवादात जेव्हा तिच्याकडे डिग्रीसुद्धा नव्हती तेव्हा तिने मला हरवलं. आता हे सगळं आठवून वल्लरीसुद्धा खूप इमोशनल झालेले असते. आता सर्वजण वल्लरीसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता नानावटी सर खूप अभिमानाने वल्लरीचं नाव घेत म्हणतात आणि ती मुलगी म्हणजे सौ वल्लरी मनोज भामरे. आता सर्वांनाच वल्लरीचा खूपच अभिमान वाटत असतो आणि सर्वजण खूप इमोशनल झालेले असतात. आता वल्लरी उठून सर्वांकडे बघायला लागते तर सर्वजण वल्लरीसाठी टाळ्या वाजवत असतात. आता वल्लरी तिची डिग्री घेण्यासाठी स्टेजवर जात असते आणि तिला त्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात. कसं मनोजने तिला वकील होण्यासाठी आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मोटिवेट केलेलं असतं, तिच्या मैत्रिणींनी तिला कशी साथ दिलेली. आता हे सगळं वल्लरीला आठवत असतं आणि ती खूपच भावूक झालेली असते. आता वल्लरी स्टेजवरती येते तेव्हा नानावटी सरांच्या हस्ते वल्लरीला वकिलाची डिग्री देण्यात येते. तेव्हा सर्वजण आता वल्लरीसाठी टाळ्या वाजवायला लागतात. तर मनोज हे बघून खूप इमोशनल झालेला असतो आणि डोळे पुसत टाळ्या वाजवत असतो आणि खूप अभिमानाने आणि कौतुकाने वल्लरीकडे बघत असतो. आता वल्लरी नानावटी सरांचा आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणायला लागते की थँक्यू सर असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा नानावटी सर आता वल्लरीला थांबवतात आणि म्हणायला लागतात की आज इथे तू 2 शब्द बोलावेस अशी माझी इच्छा आहे. यावर वल्लरी थोडीशी घाबरतच म्हणायला लागते की सर मी. तेव्हा नानावटी सर वल्लरीला आग्रह करून 2 शब्द बोलायला लावतात. आता वल्लरी थोडीशी घाबरतच माईकसमोर येते आणि म्हणायला लागते की आज इथे नानावटी सरांना वाटतंय की मी तुमच्यासमोर 2 शब्द बोलावे. आणि ती म्हणायला लागते की खरं सांगायचं तर हाच माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे, कारण आज इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की त्यांनी नानावटी सरांसारखं उत्तम आणि नामांकित वकील व्हावं. आपल्या समाजात ना एक साधं समीकरण आहे, लग्न झालेल्या स्त्रीचं आयुष्य म्हणजे चूल आणि मूल. तिने तिचं वेगळं स्वप्न पाहिलं ना की लोक लगेचच म्हणतात बाई गं हे शक्य नाही आहे. मग आता तुम्ही शहरातली माणसं म्हणाल की आजकाल असं कुठे होतं, परिस्थिती बदलली आहे, काळ बदलला आहे. पण नाही अजून अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. हां, पण मी मात्र अपवाद ठरल्या, कारण माझ्या नशिबात मला माझा नवरा मिळाला. तेव्हा सर्वजण आता मनोजसाठी सुद्धा टाळ्या वाजवायला लागतात. आता वल्लरी पुढे सांगते की ज्याने माझं स्वप्न स्वतःचं स्वप्न मानलं, पण स्त्रीला काय हवं असतं, काय लागतं तिला जगायला, पंख, स्वतः
स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी 2 पंख लागतात फक्त, आणि ते म्हणजे माहेर आणि सासर. स्त्रीच्या आयुष्यात जरी या 2 पंखांचं बळ असेल ना, तर ती आकाशालाही गवसणी घालू शकते. माझ्या बाबतीत माझा नवरा माझा पहिला पंख ठरला आणि माझ्या मैत्रिणी माझा दुसरा पंख. त्या मैत्रिणी ज्यांनी मला माझ्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली, मला माझा आत्मविश्वास मिळवून दिला. त्या मैत्रिणी ज्यांनी अपयशाच्या क्षणी मला हात दिला, मिठी दिली. आता वल्लरीचे हे सगळे शब्द ऐकून तेजा, मिठू, श्वेता आणि प्रेरणा खूप इमोशनल झालेले असतात आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. आता वल्लरी म्हणते की तुम्हाला सांगू का नानावटी सर, मी आज यशस्वी झाले कारण माझ्याकडे फक्त घर नव्हता तर हक्काची जागा होती. माझं अस्तित्व मानणारी माझी माणसं होती. तेजाताई, श्वेताताई, मिठूताई, प्रेरणाताई आणि माझे मिस्टर मनोज भामरे. आता सर्वजण मनोजला उठण्यासाठी आग्रह करायला लागतात. तेव्हा मनोज उठून उभं राहतो. तेव्हा सर्वजण मनोजसाठी सुद्धा आता टाळ्या वाजवायला लागतात. आता वल्लरीसुद्धा खूप रडत असते आणि मनोजसाठी अभिमानाने टाळ्या वाजवत असते. आता वल्लरी म्हणते की आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला त्या सगळ्या समाजसुधारकांचा आभार मानायचा आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रियांना शिकता येते, स्वतःच्या पायावर उभं राहता येते. आज स्त्रिया सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. हे सगळं शक्य झालं आहे कारण त्यांना संधी मिळाली आहे, पाठिंबा मिळाले आणि ती हात जोडत म्हणायला लागते की माझी ना सर्वांना एकच विनंती आहे की प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहिलात ना तर त्यांना बळ मिळेल, शिकण्याची ऊर्जा मिळेल. आणि ती धन्यवाद म्हणून तिथून जायला लागते. तेव्हा आता सर्वजण वल्लरीसाठी टाळ्या वाजवायला लागतात आणि आता वल्लरीचं कौतुक करायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण वल्लरीसोबत फोटो काढत असतात. आता तितक्या तिथे अण्णा केदार त्याची काही माणसं घेऊन येतो. आता हे सर्व बघून सर्वजण घाबरून त्या अण्णा केदारकडे बघायला लागतात. आता अण्णा केदार खूप चिडलेला असतो आणि या सर्वांकडे हात करत म्हणतो की हीच आहेत ती माणसं, धरा यांना. या कोर्टवाल्या ताईने आणि तिच्या या मैत्रिणींनी माझा आयुष्याचा सत्यानाश करून टाकला आहे. या प्रेरणासोबत माझं लग्न होणार होतं पण या कोर्टवाल्या ताईमुळे ही प्रेरणा त्याच्यासोबत पळून गेली. 4 लोकांमध्ये तोंड दाखवायला लायकीचा राहिलो नाही मी. माझी बायकोसुद्धा मला सोडून गेली. आता सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि अण्णा केदारकडे बघत असतात. आता वल्लरी रागातच अण्णा केदारला म्हणते की अण्णा केदार, तुम्ही आधीच आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमच्या पप्पांना, महेंद्र दादांना एवढं मारलं, घराबाहेर काढलं, त्यांचं काय चुकलं? तेव्हा अण्णा केदार वल्लरीवरती ओरडत म्हणतो की काय वाटलं गं तुला? या एवढ्या तेवढ्या माझ्या मनाची आग थंड होणार आहे का? अण्णा केदार आहे मी, अण्णा केदार, असा तसा जाणार नाही. या प्रेरणाला माझ्यासोबत घेऊनच जाणार. तेव्हा हे ऐकून वल्लरी अण्णा केदारवरती जोरात ओरडत त्याला म्हणते की अण्णा केदार बस, आधीच तुम्हाला त्यावेळी पोलिसांच्या स्वाधीन करू शकलो असतो पण कारण तुम्ही तेव्हाही चुकीचं होता आणि आत्ताही चुकीचेच आहात, त्यामुळे थांबवा हा तमाशा आत्ता. तेव्हा आता अण्णा केदार म्हणतो की काय करशील गं, या प्रेरणाला आत्ता मी माझ्यासोबत घेऊन जाणार. आणि तो प्रेरणाला म्हणायला लागतो की आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत यायचं, लग्न करायचं आणि बाळ द्यायचं, समजलं ना? आणि तो त्याच्यासोबत असणाऱ्या माणसांना म्हणतो की तुम्हाला काय यांच्यासोबत ग्रुप डान्स करायला आणलं आहे का? धरा त्यांना आणि मारा चांगलं. तेव्हा आता अण्णा केदारसोबतची आता माणसं या सर्वांना पकडतात आणि मारायला लागतात. तेव्हा आता अण्णा केदार प्रेरणाच्या हाताला पकडत तिला खेचत घेऊन जायला लागतो. आता वल्लरी, तेजा आणि श्वेता, मिठू या सगळ्यातून स्वतःला सोडवून घेतात आणि त्यांची जुनी टेक्निक म्हणजे दुपट्ट्याच्या आता गोफण करून अण्णा केदारला मारायला लागतात. आता अण्णा केदार स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो मात्र या 5ही जणी अण्णा केदारला खूप मारायला लागतात. आता वल्लरी अण्णा केदारला म्हणायला लागते की बोल ना, कितीला करशील स्वतःच्या जीवाचा सौदा? आणि ती त्याच्या अंगावरती रुमाल टाकत म्हणते की घे, टाकला रुमाल. आता यानंतर आपण पाहतो की आता पोलीस अण्णा केदारला घेऊन जात असतात आणि आता जाता जाता अण्णा केदार म्हणत असतो की कुणालाही सोडणार नाही, एक वार लक्षात ठेवीन आणि मी परत येईन, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता सर्वजण तिथून गेल्यावर सर्वजण एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा आता वल्लरी खुश होत म्हणते पाहिलंत ना, पुन्हा एकदा सिद्ध झाले, आपली मैत्री हीच आपली खरी ताकद आहे. आता 5ही जणी एकमेकींचा हात हातात घेतात. आता वल्लरी म्हणते की आता ठरलंय, आपण कायम एकत्रच राहायचं शेजारी म्हणून. तेव्हा श्वेता, मिठू आणि तेजा एकमेकींकडे बघायला लागतात आणि त्या खूपच इमोशनल झालेल्या असतात. आता वल्लरी म्हणते की एकमेकींपासून कधीच दूर नाही जायचं आपण. आता तेजा वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, तुझ्या आनंदावर विरजण नव्हतं घालायचं म्हणून आम्ही तुला नाही सांगितलं, पण आम्ही आता परत बुलबुल बागेत नाही राहायला येणार.
आता हे ऐकून वल्लरी आणि प्रेरणा खूपच शॉक होतात, कारण या दोघींनाही काहीच माहिती नसतं. आता प्रेरणा आश्चर्याने विचारायला लागते की का, त्याच्या काय झालं, असं कळेल का मला. तेव्हा श्वेता सांगते की रोशन आंटी ते आपला फ्लॅट विकतायत. तेव्हा वल्लरी खूप शॉक होते आणि म्हणते की काय, कधी, आणि आम्हाला ही गोष्ट का नाही माहिती आहे, आणि मला का नाही सांगितलं तुम्ही. आणि म्हणते की यावर मिठू सांगते की आम्हाला पण आजच कळलं, नवीन घरमालक PG नाही ठेवायचं म्हणतोय. आता वल्लरी म्हणायला लागते की माझं एक स्वप्न तर पूर्ण झालं, पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला ज्या वास्तूने मदत केली, आता ती वास्तू मला परत मिळवायची आहे. आता हेच माझं स्वप्न आहे आणि मला माझ्या सुखाचा संसार मला माझ्या बुलबुल बागेतच करायचा आहे, हीच माझी इच्छा आहे. आता मनोज वल्लरीजवळ येतो आणि वल्लरीचा हातात घेत वल्लरीला म्हणायला लागतो की वल्लू, असं म्हणतात की स्वप्न विकत घेता येत नाहीत गं, पण तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला वाटेल ती किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. तुझं हे स्वप्न आपण दोघं मिळून लवकरच पूर्ण करू, हा माझा शब्द आहे तुला. आता सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तर आता आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे 3 वर्षानंतर. आता कथा थेट 3 वर्षांनी पुढे सरकते आणि आपण पाहतो की या काळात आता प्रेरणा, मिठू, वल्लरी, श्वेता आणि तेजा यांच्या आयुष्यात किती मोठे बदल घडून आले आहेत ते. तर आता आपण पाहतो की प्रेरणा आता अजितच्या कॅफेमध्ये काम पाहत असते आणि तिथल्या सगळ्या वर्कर्सना ठामपणे सांगत असते की काय करायचं आहे काय नाही. एकेकाळची साधी भोळी प्रेरणा आता तशी राहिलेली नसून तिच्या व्यक्तिमत्वात जबरदस्त आत्मविश्वास आणि ठामपणा आलेला दिसतोय. तर आता अजितसुद्धा त्याच्या वर्कर्सना विचारत असतो की अरे मॅडमला कळलं ना तर खूप चिडतील ना त्या, सगळं डोक्यावर घेतील ते, आजच्या दिवशी जर नको गोंधळ घालूस यार. आणि विचारायला लागतो की सर्व प्लेट्स वगैरे कुठे आहेत, बुके वगैरे कुठे आहे. तेव्हा आता तो रघु नावाचा माणूस सांगतो की तेजा मॅडम घेऊन येत आहेत. तेव्हा अजित थोडासा टेन्शनमध्ये म्हणतो की तेजाला कशाला सांगितलंस. आता प्रेरणा अजितकडे बघत असते तेव्हा अजित घाबरतच म्हणतो की येत आहेत प्लेट्स वगैरे येत आहे सगळं. आता तितक्या तिथे तेजा येते आणि अजितला म्हणते की रिलॅक्स अजित, मी आहे ना, मी सगळं मॅनेज केलं आहे. आणि ती रघुला म्हणते की रघु, बुके मात्र तुलाच मॅनेज करावं लागेल. तेव्हा रघु म्हणतो की पण आज ती तेवढी धावपळ का सुरू आहे आणि आज स्पेशल काय आहे आणि 24 फुलंच का सांगताय तुम्ही. तेव्हा तेजा सांगते की कारण आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. आमची एक मैत्रीण आहे, ती वकील आहे आणि आज ती 24वी केस जिंकली आहे. आणि आमच्या मैत्रिणीने असं ठरवलं आहे की जेव्हा जेव्हा ती एक केस जिंकते ना तेव्हा आम्ही तिला छान बुके देतो, तिचं अभिनंदन करतो आणि मग वल्लरी अशी समोर बसते आणि ती केस तिने कशी सॉल्व केली, कसे पुरावे गोळा केले, गुन्हेगाराला कसं शोधून काढलं, हे सगळं ती सांगते. एकदम असं थ्रिलर मूवीचा फील येतो. यावर आता प्रेरणा म्हणते की खरं आहे बघ, आज आपली वल्लरी 24वी केस जिंकली असेल ना तरी मला ती वल्लरी आठवते जे आपल्याला पहिल्यांदा भेटली होती आणि तिला आठवतं की कशी वल्लरी घाबरतच या सर्वांसमोर आलेली असते. आता प्रेरणा सांगायला लागते की जरा भांबावली होती पण तरीही जिद्दी आहे आमची वल्लरी. तेव्हा तेजा सांगते की पण बघ ना, एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. आज वल्लरी शहरातल्या नामांकित वकिलांपैकी एक आहे. खरंच वल्लरी इतकं प्राऊड फील करवते ना आपल्याला. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो गं, अगदी खरं आहे. आणि ती विचारायला लागते की अगं पण तू श्वेताला कॉल केला होतास का. तेव्हा तेजा सांगते की नाही गं, विसरले. यावर प्रेरणा म्हणते की थांबा मी करते. असं म्हणून आता प्रेरणा श्वेताला फोन करायला लागते. तर आता इकडे श्वेता फोन उचलते. तर आपण पाहतो की श्वेतामध्ये सुद्धा खूप मोठा बदल झाला आहे आणि तिचं लग्नसुद्धा झालेलं आहे. आता प्रेरणा तिला म्हणते की अगं श्वेता येतेस ना तू. आता प्रेरणा फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा तेजा थोड्या चिडक्या स्वरात म्हणते श्वेता येतेस ना तू, मागच्या 2 हिअरिंगला पण आली नव्हतीस तू, आणि लग्न झालं म्हणून काय झालं गं, विसरलीस का आम्हाला. यावर श्वेता आता हसत उत्तर देते की अगं तुम्हाला कशी विसरेन मी, आणि माझ्या मिस्टरांना एअरपोर्टला सोडते आणि येते लगेच. यावर प्रेरणा म्हणते की बरं चालेल पण लवकर या, आज पण आपल्याला नेहमीसारखीच धमाल करायची आहे. यावर श्वेता म्हणते की मला पण तुम्हाला खूप भेटावंसं वाटतं गं. तेव्हा तेजा, प्रेरणा दोघीही म्हणतात की हो लवकर ये मग. आता श्वेता हो आले असं म्हणून फोन ठेवून देते. आता श्वेता येणार आहे म्हणून प्रेरणा आणि तेजा खूप खुश झालेले असतात. तर इकडे आता श्वेता फोनकडे बघत असते आणि गालातल्या गालात हसत असते. आता तितक्यातच तिचा लक्ष तिच्या नवऱ्याकडे जातं आणि ती खूपच घाबरून जाते. तेव्हा तिचा नवरा खूप रागाने तिच्याकडे बघत असतो आणि तिच्या जवळ तिला
वल्लरीला म्हणतो, काय गं श्वेता, एवढी तयार होऊन कुठे निघालेस? तेव्हा श्वेता सांगते की मी म्हटलं होतं ना की वल्लरीचं हिअरिंग आहे आज. आणि ती खूपच घाबरलेली असते आणि घाबरतच म्हणते की मुली खूप बोलवत आहेत, मी वेळेत येईन खरंच. आणि घाबरतच विचारायला लागते की जाऊ ना. आता श्वेताचा नवरा तिच्याकडे बघायला लागतो आणि तिचा पदर व्यवस्थित करून थोडंसं खांद्यावरती ठेवतो आणि तिच्याकडे बघून हसायला लागतो आणि म्हणतो की हो. तेव्हा श्वेता खूपच खुश होते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीसुद्धा आता प्रेरणाच्या कॅफेवर जाण्यासाठी निघालेली असते आणि ती रिक्षातच असते आणि खूपच खुश असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की इकडे अजित, प्रेरणा, श्वेता, तेजा आणि मनोज वल्लरीची वाट पाहत असतात. आता मनोज विचारतो की वल्लरी नाही आली का अजून? घ्या, जिच्यासाठी हे सगळं प्लॅन केले तीच नाही आली. आता यावर तेजा विचारते की मनोज, वल्लरीसाठी काय प्लॅन केला आहे सांग ना. तेव्हा मनोज म्हणतो की कळणार, सगळ्यांना कळणार, पण वल्लरी आल्यावर. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण बाहेर आलेले असतात आणि प्रेरणा आश्चर्याने अजितला विचारते की काय झालं, तू अचानक बाहेर का बोलावून घेतलं आहे? तेव्हा अजित वल्लरीकडे हात करायला लागतो. तेव्हा आता वल्लरीसुद्धा आश्चर्याने अजितकडे बघत असते आणि सर्वजणीसुद्धा आता वल्लरीकडे बघायला लागतात. आता वल्लरीकडे बघून खूपच आणि त्या हसायला लागतात. तर वल्लरीला मात्र काहीच कळत नसतं आणि ती आश्चर्याने या सर्वांकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.